दशक 2026 मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच जोईल टीमनं टॉस जिंकलाय. टॉस जिंकताच फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि बॅटिंग करावी लागेल ती शिवशाही शेलू टीमला. साही मसने यांचा हा शेळू संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय करण धुळे, व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, सातत्यपूर्वक चांगला खेळ त्याचा ह्या क्रिकेट क्षेत्रामध्ये राहिला आहे आणि अगदी प्रत्येक युवकाच्या मनावरती राज्य करणारा हा खेळाडू असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोएले आणि त्यांच्या विरोधात शेलू या दोन संघादरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग प्लेयर दाखल झालेत. चला लगेच क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी लावून घ्या. जोएले टीम जास्त वेल दवडला जातोय त्याकरता आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेचं बंधनकारक षटक आणि वेळेला तुम्ही महत्त्व दिलंच पाहिजे त्याकरता वारंवार ही सूचना आम्ही प्रत्येक संघांपर्यंत पोहोचवतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन, तन मन धन अशी सर्वतोपरी मदत मरुदादा पिसेकर तदनंतर प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलन या मैदानावरती चालू असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. संपूर्ण या तालुक्यामध्ये रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा डंका वाजत असताना अनेक खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येकाने आता टीव्ही ऑन केले असतील. शुभेच्छा आपण खऱ्या अर्थानं देतोय जोएली आणि शेलू या दोन्ही टीमला. शिवशाही शेलू आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान जोएली या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येतोय. विवेक बॉलिंग ट्रॅकवरती पॉवर प्लेचं
4 धाबा पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू डॉट टाकला महेंद्रनं, परंतु तदनंतर बॅटिंग टीमचा या ठिकाणी रिव्ह्यू आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी आपण त्या ठिकाणी केली आणि चेक केलं जाईल बाईट बॉल आहे की नाही. सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आहे. या अगोदर देखील सोमनाथ खाडे सर यांनी देखील उल्लेख केला की जसं आपण लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतोय ना, खऱ्या अर्थानं असं इंटरनॅशनलचे फिलिंग, जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मैदान असतात तसं मैदान आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. खऱ्या अर्थानं मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांचे संपूर्ण मयूर ग्रुप बदलापूर परिसरातील एक नामांकित ग्रुप आहे. तिसरे पंच आमचे त्या ठिकाणी चेक करतायत आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. सध्याच्या घडीला इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच चालू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय शेलू टीमनं. रिव्ह्यू गमावलाय. आता इथून पुढे प्रयत्न आणि प्रयत्नच करावे लागतील. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी चालू आहे. समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये हा फटका, वायडिश लॉंग ऑफ वरती त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, तितकेच चांगली बॅकिंग देखील होती. त्या ठिकाणी आपण पाहतोय जितक्या ताकदीचा फटका तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. शांत आणि सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एकात 2 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली. पुन्हा एकदा सट्टिक लाईननं लेथनं टाकलेला चेंडू पडला. तदनंतर थोडासा स्किड झाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. महेंद्र धुळे स्वतःला सिद्ध करतोय. संघाचा कॅप्टन आहे आणि जी जिम्मेदारी ज्याने खांद्यावरती घेतली आहे ना, तशी गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा या वेळेस देखील लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर केली जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. सिंगलला डबल मध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये समोरच्या दिशेमध्ये बीशेप मध्ये फटका, लॉंगॉनवरती चांगले क्षेत्ररक्षण. जितक्या ताकदीची गोलंदाजी आहे ना, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. महेंद्र धुलेनं 5 चेंडूंची पैकी केली आहे. 5 बॉलमध्ये त्यानं केवळ 4च धाबा खर्च केल्या आहेत. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण महेंद्रकडून आपण त्या ठिकाणी पाहतोय. संभ्रमात पाडणारी ही त्याची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह स्पेल त्यांना त्या ठिकाणी हाताळलाय. पुन्हा एकदा यावेळेस फटका पसला होता परंतु सेफली लँड झालाय. पुन्हा एकदा दुहेरी धावेला प्राधान्य आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 धावा धावफलकावरती 1 बाद 10 शेलू टीमची स्थिती आहे या मॅच मध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आहेत जोवेली टीमच्या. 1 विकेट या ठिकाणी गमावली आहे शेलू टीमच्या. जोवेली टीमची चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहिलेली आहे. कुमार आणि आता बावेश या दोन्ही फलंदाजांवरती जिम्मेदारी आहे, दारोमदार आहे. चांगली बॅटिंग इथून पुढे हे फलंदाज करतील का मैदानाच्या आतमध्ये ते पाहणं गरजेचं असेल. 5 षटकांच्या सर्व लढती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि जोवेली टीमकडून 3ऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज विवेक, ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं. केवळ 4 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 1 महत्त्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केली आहे. शेलू टीमला आता इथून पुढे आक्रमण करावं लागेल.
जर आक्रमण झालं नाही तर टार्गेट सेट होणार नाही, आणि टार्गेट जर सेट झालं नाही तर द्वितीय सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग होणं अगदी शक्य बनेल. परंतु तीच गोष्ट जर अशक्य करायची असेल तर आक्रमणाशिवाय तुमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही. सिंगल डबलच्या साहाय्यानं फार फार तर 5 षटकामध्ये तुम्ही किमान 30-35 धावा जमा करू शकता. परंतु जर आक्रमण झालं 40, 45, 50, 55, 70 धावसंख्येचे देखील पाठलाग याच मैदानावरती सहजरित्या केलंय याच जोएल टीमनं. पटके यावेळेस देखील फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः इष्टिरक्षक त्या ठिकाणी पोहोचले. सिंगलला या ठिकाणी दिलं जाते प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 12 या आकड्यावरती. 12 धाव फलकावरती प्रोजेक्टेड स्कोर आपण या ठिकाणी पाहतोय. किमान 25 ते 30 धावा या ठिकाणी होतील, परंतु तसं नाही. कुमार भावेश वेल देतात विकेटवरती, आणि जितका वेल तुम्ही या विकेटवरती दिल्या जाईल तुमच्या बॅटमधून मोठे पटके येतील, परंतु नाही. स्लोवर डिलेव्हरी, अगोदरच बॅट फिरली, त्यानंतर बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू नव्हताच, पिक करता आलं नाही, आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. विवेकची चांगली गोलंदाजी. विवेक गायकवाड हा गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. दुसरं षटक वैयक्तिक तो या ठिकाणी आतोलतोय. 3 चेंडूची पैकी आतापर्यंत झालेली आहे, केवळ 2च धावा त्याने या ठिकाणी खर्च केल्यात. बॉल तयार. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला, आणि फलंदाज धावचित स्वरूपात रनआउट स्वरूपात बाद देखील असेल. फलंदाज या ठिकाणी भावेश त्या ठिकाणी बाद होतोय. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते, परंतु उर्वरित येणाऱ्या चेंडूंवरती आता फेस करायचं आहे ते कुमारला. स्वतःकडे त्याने स्ट्राईक ठेवली आहे, स्वतःवरती कॉन्फिडन्स दाखवत आता नवीन फलंदाज साई मसने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहतोय की 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकलेत. या अगोदर वाईट आला होता बॉल. एकंदरीत आपण पाहिलं फलंदाज फक्त चेंडूकडे पाहत राहिला कुमार, आणि फटका त्याला एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बॅटच फिरली नाही. लो फुल टॉस, आणि तदनंतर लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4+1 अशा 5 धावा बोनस स्वरूपात मिळतील. डीजे थँक्यू डीजे. स्पर्धेमधील हा पहिला पंजा आपण या ठिकाणी पाहतोय. व्हाईट+4, आणि ही पहिली टीम आहे खऱ्या अर्थाने शेलू, ज्याचा पहिल्या पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये लो स्कोर 10 त्यांनी या मॅचमध्ये जमवलाय. परंतु धावा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. याचाच अर्थ मी असं समजेन की खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली आहे जोएल टीमची. गोलंदाजी चांगली आहे. स्वतःला आपण पाहतोय की योगदान देत असताना 100% योगदान विवेक मैदानाच्या आतमध्ये देतोय. एक चेंडू त्यांनी जरूर खराब टाकला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक त्याने केलंय. 13 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात वैयक्तिक 2 स्पेलमध्ये. बॅक टू द बॉलर. स्वतःवरती नाखुश आहे खऱ्या अर्थानं विवेक. एखादा चेंडू त्याच्याकडून खऱ्या अर्थानं खराब आला, परंतु उर्वरित 2 चेंडूवरती त्यानं चांगलं कमबॅक केलंय. 13 धावा त्यानं वैयक्तिक खर्च केला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट गमावल्यात या ठिकाणी. काव्या खऱ्या अर्थानं शिवसाई शेलू या टीमनं जोएल टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना असतोय मयूर दादाला जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका
एकजुटीने मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र मयूर प्रतिष्ठान ग्रुपच्या नावाने कार्य ते मान करतान र असा डॅशिंग रू बाबाचा मयूर. थँक्यू डीजे. 19 धावा दापलकावरती 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. शेलू या टीमनं 3 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित येणाऱ्या अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. कुमार आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती साई मसने एक आडिटर फलंदाज आपण असं उल्लेख करतोय, परंतु आता या संकटात ना संकटमोचक साई आणि कुमार या दोन्ही फलंदाजांना बनावं लागेल. 19 धावा दापलकावरती सध्याच्या घडीला आहेत, परंतु इथून पुढे जर आक्रमण झालं तर धावा जरूर येत असताना आपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. परंतु शेवटच्या 12 बॉल मध्ये किमान 20+ धावा येणं अपेक्षित असेल. कल्पेश जादुई गोलंदाजी कल्पेशची देखील आपण पाहिलेली आहे. सोमनाथजी काडेसर यांनी उल्लेख केला होता की फिरकीपट्टू अगदी हातभर वलन देण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे आणि लेजंड प्लेयर आहे, एक अनुभवी खेळाडू आणि त्याचा अनुभव अगदी अनुभवाचं गाठोडं घेत स्वतःच्या पाठीवरती जिम्मेदारी घेत या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करेल का कल्पेश. आता ऑन स्ट्राईक वरती असेल साई. गतीमध्ये आपण पाहतोय परिवर्तन केलं. स्लोअर या चेंडूवर टाकलं होतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉल टाकतोय गोलंदाज कल्पेश. अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि त्याकरता आपण पाहतोय ते अनुभव त्यांनी या ठिकाणी पणाला लावलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, तदनंतर येतोय डॉट बॉल. या सत्रामधील आपण पाहतोय आज 7वा निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज कल्पेश. उजव्या एसटीच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. कल्पेश थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. उजव्या एसटीच्या जास्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचाने दर्शवला. इट इज अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तर 21 या धावसंख्येवरती. बोला तयार. फटका पसला हवेमध्ये चेंडू आणि तिसऱ्या अटेम्पला या ठिकाणी झेलला कॅरी केलं भारत धुळे आणि डीजे. महत्वाची विकेट साई मसने देखील या चेंडूवरती बाद झालाय. कल्पेशला मिळालेली ही महत्वाची सफलता आपण त्या ठिकाणी पाहतोय. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश काय गोलंदाजी करतो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं, जागा बनवली होती, रूम बनवलं होतं फलंदाज साई मसनेनं, परंतु तदनंतर थोडंसं वलन बाहेरच्या दिशेमध्ये वळवण्याची गुणवत्ता ते कला कौशल्य या गोलंदाजाकडे आहे आणि तशी गोलंदाजी त्याची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. आणि महत्वाची विकेट साई बाद झाला. आता नवीन फलंदाज प्रभात ऑन स्ट्राईक वरती. ऑन साईट मध्ये पटका वी शेप मध्ये लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, तितक्याच ताकदीची फेकी देखील पाहायला मिळाली. एकच धाव या चेंडूवरती मिळेल एकेरी धावेच्या मदतीनं. एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवरती. चला आपण नेक्स्ट दोन्ही टीम्सला देखील विनंती करूया. इन्व्हाइट करतोय दोन्ही टीम्सला. एका बाजूला टीम कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम दामोदर. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये या मॅचच्या ऑनगोईंग मॅचच्या मिड इनिंगमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत, हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं आहे, हे देखील विनंती आहे. बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण इनिंग ब्रेक्समध्ये खऱ्या अर्थानं टॉस करून घेणार आहोत, परंतु या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद होईल. पूर्ण इनिंगमध्ये आपण पाहतो एकही चौकार बॅटच्या साहाय्याने आला नाही, एकही षटकार बॅटच्या साहाय्याने आला नाही. धावफलक स्थिरावेल ते केवळ 23 या धावसंख्येवरती.
4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातील कल्पेची चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, आक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्कच होत नाहीये. त्या कारणासाठी धावा जमवण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. शेलू टीमचा शिवसाई शेलू आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय काव्या 11, जय हनुमान जोवेली. पुन्हा एकदा पसव्या गतीचा चेंडू, जादवी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कल्पेच्या माध्यमातून. चेंडू पडला की थोडंसं बाहेरच्या दिशेनं वलन घेतलं, आतल्या बाजूनं वलन घेतोय. दोन्ही स्विंग करण्याची किमया या गोलंदाजाकडे आहे. चेंडूला हातभर देखील तो वलवू शकतो, ही गुणवत्ता या गोलंदाजाकडे आहे आणि ते त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. टर्न देतोय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत आहेत, परंतु 1 टप्प्या अखेर चेंडूला पकडलं जात आहे. डॉट बॉल येईल, धाव पलक स्थिरावेल. एक धाव या ठिकाणी मिळाली जातीये आणि या सिंगलच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. 4 विकेट गमावल्या, 24 धावा धाव पलकावरती. या अगोदर देखील आपण पाहिलं शेवटच्या मॅचमध्ये काकोळे आणि त्यांच्या विरोधात धामोते प्रथमेश, ती मॅच देखील लो स्कोरिंग आपण त्या ठिकाणी पाहिली. 5 ओव्हरमध्ये 33 केल्या होत्या काकोळे टीमनं, 9 विकेट त्यांनी गमावल्या होत्या. या मॅचमध्ये देखील तीच परिस्थिती, 24 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेट गमावल्यात शेलू टीमनं. आणि आता जोवेली टीमचा पगडा या मॅचमध्ये भारी होत असताना, परंतु क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक आपण हेच उल्लेख करतो, लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजनं कित्येक मैदानावरती होत असताना आपण पाहिलं. शेवटच्या चेंडूवरती आलेली सिंगल धाव, 24 धावा धाव पलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय करण धुळे. डीप मिडविकेटच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली आहे. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. 1 धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. धाव पलक जाऊन पोहोचल ते 25 या धावसंख्येवरती. करण धुळे एक चांगला खेळाडू, या विभागातील मित्र म्हणजे स्टार खेळाडू आणि चांगली कामगिरी कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेली आहे. ओपनची स्पर्धा असेल, तालुकानीय स्पर्धा असतील, स्वतःच्या जोवेली गावाकडून खेळत असताना देखील चांगली बॅटिंग करणारा हा खेळाडू, गुणवानशाली खेळाडू आपण करण धुळेला पाहतोय. यावेळेस फटका फसलाय, परंतु धाव मिळेल या चेंडूवरती 1 आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं, सिंगलच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचलते 26 या धावसंख्येवरती. सिंगल डबलचा शोध घेत आहेत. मोठे पटके मारले पाहिजेत, मोठे पटके आले पाहिजेत, षटकार चौकार मारायला पाहिजेत, परंतु त्या धावा येत नाहीयेत. फलंदाजांच्या बॅटमधून दूरवरून या फटक्याला खेचलं. फलंदाज धनंजयच्या बॅटमधून या इनिंग मधील ठोकतोय हा पहिला षटकार. जे 26 बॉल नंतर आलेला पहिला षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी फटका चांगला आहे, लॉंगॉनवरती चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धाबेच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धाव पलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. धनंजय एक नवसंजीवनी देतोय या मॅचला. पुन्हा एकदा फटका बसलाय हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल केवळ 1 आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं, सिंगलच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचल ते 35 या धावसंख्येवरती. फलंदाज प्रभात हा फलंदाज त्या ठिकाणी धावचीत स्वरूपात बाद होतोय. विकेट प्राप्त केली जाते आणि करण धुळे न आत्तापर्यंत आपण पाहिलं या षटकामध्ये 11 धावा त्यांना 5 बॉलमध्ये खर्च केल्यात, परंतु उर्वरित येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती जर अटॅक झालं, षटकार आला, चौकार आला तर एक चांगलं टोटल, त्यापेक्षा मी तर म्हणेन रक्षात्मक टोटल त्यांच्यासाठी असेल, परंतु नाही. या ठिकाणी डॉट बॉल येईल आणि धावपलक स्थिरावेल ते 35 या धावसंख्येवरती. 5 विकेट गमवत शेलू टीमनं
धाबा जमवलं त्या 35, म्हणजे येणारे पुढच्या 5 ओव्हरमध्ये द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती जोवेली टीमला 36 या धाबा संख्येची. हॅलो चेक. चला आपण नक्कीच टॉस करतोय. इट्स टॉस टाइम आणि दोन्ही टीमचं कॅप्टन आपण या. एका बाजूला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम दामोटे. मी विनंती करेन सन्मान्य रवी मेहर साहेब आपण या. आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. सन्मान्य आदरणीय रवी मेहर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांच्या समवेत आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मयूरजी पिसेकर साहेब इथे उपस्थित होतात आणि टॉस अगदी युनिक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. साहेब आपण इथे यायचं आहे आणि आपल्या शुभाचे नक्कीच टॉस करतोय. सन्मान्य रवी मेहर साहेब इथे उपस्थित आहेत. स्पिन द कॉइन आणि कॉल कोणाचा असणार आहे? टीम दामोटे. प्रतीक दादा कॉल आहे आणि इट इज मयूर दादा कॉल नक्कीच आलाय आणि थँक्यू सो मच. आम्ही आभार व्यक्त करतोय रवी दादा यांचं देखील. तर आता टॉस जिंकला टीम कासगाव संघानं. एक चांगली मॅच, महत्त्वपूर्ण मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण समोर देखील एक चांगला संघ आहे. चांगल्या संघाला परास्त करून हा संघ इथे दाखल झालाय. काय म्हणाल? दामोदर संघ खूप चांगला आहे. मागच्या नाईट मॅचला आमची मॅच झालेली आहे, तर त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे. परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. आता म्हणजे आता चॅलेंजिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. करो या मरूची स्थिती आता आपल्या इलाक्यामध्ये आलेत आणि त्यांना कसं पाठवायचं ते नक्कीच तुमचा कॉल असेल, परंतु समोर देखील चांगला संघ आहे. चल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टॉस जिंक बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय समोरच्या संघाला. किती एक टार्गेट असेल की जे पूर्णपणे तुमच्या संघाला असं असेल की बॉलिंग डिफेंड करताना ते चांगल्या धावा असतील. ग्राउंड एकदम याच्यामध्ये तर आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. भरपूर सारे शुभेच्छा आहेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय टीम रामोटे संघ मगाशी देखील आपण नक्कीच ऐकलंय समोरच्या संघाला नक्कीच परास्त केलंय, म्हणजे आता या इलाक्यामध्ये आले त्यांच्या, परंतु आता त्यांच्या इलाक्यामध्ये पुनश्च एकदा रेकॉर्ड विक्रम करेल का हे आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे. काय म्हणाल याविषयी? हो नक्कीच, आम्ही तर खूप प्रयत्न करू. आमच्याकडे तशी बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे पाहूयात. आता क्रिकेट हे काही होऊ शकतं. आणि आता घरात तुमचा जर टॉस जिंकला असता तुम्ही, तर काय निर्णय तुम्ही घेतला असता? नाही, आम्ही फिल्डिंगच करण्याचा निर्णय घेणार होतो, कारण की पहिला सामना आम्ही फिल्डिंगच्या जोरावरती जिंकलेलो होतो. त्यामुळे आमचं नेक्स्ट टार्गेट होतं की आम्ही फिल्डिंग घेऊन त्यांना कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करणार होतो. आणि एक शेवटचा प्रश्न असेल, सातत्याने एक मोठा संघ दामोते संघ मानला जातो. मगाशी देखील आपण कल्पेशवर चर्चा केली, परंतु कल्पेश जास्त बोलले नाही. परंतु ॲज अ कॅप्टन तुम्ही काय म्हणाल या स्पर्धेविषयी? सर्वात मोठी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आपण चर्चेत पाहिली आहे आणि प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. फक्त खेळाडू नाही तर प्रेक्षक असेल, ऑफिशियल टीम्स असतील जे वाट पाहत असतात. खरंच कौतुक नक्कीच आपण करतोय, परंतु तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी? नाही, टुर्नामेंट तर खूपच सुंदर आहे आणि ज्याप्रमाणे इथलं आयोजन असतं त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की या ग्राउंडवरती खेळावं. त्यामुळे आमचे सर्वच जे टीम प्लेयर आहेत त्यांची पण इच्छा होती की या टुर्नामेंट खेळावी. आता सर्वजणांची इच्छा असते, पण प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये पाहूयात की त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करूयात. आम्ही पाहू. थँक्यू सो मच. धन्यवाद. टॉस नक्कीच झाला आहे टॉस बॉक्समध्ये आणि यथोचित मानसन्मान आपण नक्कीच करतोय. प्रथमतः आपण करतोय रवी मेहर साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे करणार आहोत. चला मी विनंती करेन रवी मेहर साहेब आपण या. आपला यथोचित मानसन्मान आपण नक्कीच इथे करतोय या मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब, आपले शुभाचे सन्मान्य रवी मेहर साहेब यांचा यथोचित मानसन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मागची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड मोमेंटो क्रिस्टल ट्रॉफी देऊन आपण नक्कीच सन्मानित करतो. ही आठवण आहे, मोमेंटो आहे. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. तदनंतर आपण यथोचित मान सन्मान आपण इन्व्हाइट करूया सन्मान्य दमदार आयोजक म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे एक पॅकर बाळू बोराडे साहेब आपण या. नामांकित उद्योजक आणि नेहमीच आयोजक म्हणून ओळख नक्कीच पाहायला मिळते. दमदार असं व्यक्तिमत्व आहे, सातत्याने क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे बाळू बोराडे साहेबांचं आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. आता प्रतीक दादा मयूर दादा यांचे जवळचे अगदी मित्र आहेत बाळू बोराडे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण नक्कीच करतोय. खरं Thank you so तर much. पलक गिलेबन या नावाने नेहमी संघ बांधत असतात आणि एक मोठे पुरस्कार ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांची नगरसेविका चषक आपण याच मैदानावरती पाहिलंय. हे चित्र देखील आपण नेहमीच पाहिलंय. मात्र होती सुरुवात, मायक्रोफोन जोडले जातील. चेक. नक्कीच भोईर काका देखील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन भोईर काका आपण या. विद्यमान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कार्यरत असलेले भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नक्कीच पार पाडतोय या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान्य आदरणीय मयूरजी पेसेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि
त्यांच्या नक्कीच शुभाचे आपण यथोचित मान सन्मान जरूर करतोय. सन्माननीय रमेशजी बोपी साहेब आपण देखील या साहेब आपलं देखील आपण देखील इथे उपस्थित व्हायचं आहे, कारण की अगदी जवळचे मित्र आमचे भोईर साहेब आहेत त्यांच्या, आणि मयूरदादा आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय बोपी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. सो यथोचित मान सन्मान या नक्कीच मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नक्कीच कार्यरत असलेले असं व्यक्तिमत्व आहे. थँक्यू सो मच. तदनंतर येस सर, बाउंड्री चेक करायची आहे. तिसरे पंच या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. येस सर. हॅलो चेक. बघा, एक विशेष सूचना आहे, सर्वांनी लक्ष द्या. तर आता नुकतंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की जे व्यासपीठाच्या मागे रिक्षा आहेत त्याच्या खऱ्या अर्थानं जे आपण काही मोबाईल्स, पैसे किंवा काही अमूल्य गोष्टी जर ठेवत असाल तर मी विनंती करेन ते आपण आपल्या राहताना जबाबदारीवर ठेवा, नीट ठेवा. कारण की नुकतंच आपण पाहतोय 2 ते 3 रिक्षा खऱ्या अर्थानं ओपन करून, ते लॉकर ओपन करून तिथून पैसे काही गायब झालेले आहेत, काय झालेले आहेत ते देखील आपण विनंती करूया. प्रत्येक जे उपस्थित खेळाडू असतील त्यांना देखील विनंती आहे, जे आपल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते नीट ठेवायचं हे विनंती आहे. येस, ओ टू कॉम्बॉक्स, थँक्यू सो मच. येस, सेफ आहे. बाउंड्री या ठिकाणी अडवलेली आहे. जबरदस्त मॅच मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. सर्व माझ्या समालोचक मित्रांचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. धावफलकावरती 6 धावा. 36चा पाठलाग करण्यासाठी यावेळेस कॅप्टन कुल महेंद्र धुळे मैदानात आलाय आणि सुरुवात त्यानं दणदणीत केली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. या षटकात दुसऱ्यांदा 4. धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 धावांचा पाठलाग या ठिकाणी करतायत करण धुळे आणि महेंद्र धुळे. धुळे बंधू मैदानावरती आलेत. या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा चान्स समोरच्या टीमला द्यायचा नाहीये. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स द्यायचा या अनुषंगाने ते सलामीसाठी इथे बॅटिंगला उतरलेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, बिनबाद 10 धावा. टीव्ही स्क्रीनवरती निरंजन भाऊ पिसेकर यांना दाखवलं जातं या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा टर्न केलाय ऑन साईडला. गॅप मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माही मार रहा है. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा येतोय हा चौकार. गणेशदादा तरे त्यासोबत निरंजन भाऊ पिसेकर यांना दाखवलं जाते. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अखेर आपण पाहतोय खरं तर बैर ग्रुप म्हटलं की सर्व मित्र परिवार एकत्र येत असतो. त्यामध्ये अनिकेतजी कुलकर्णी असतील, त्यासोबत अनिकेतजी हरजी असतील, रितेश भोपी, हितेश भोपी यांनाही तुम्ही पाहताय. जे स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांचे समर्थक आहेत. आणि त्यासोबत रोहित पिसेकर असतील, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. विवेक पिसेकर असतील, नितेश पिसेकर. बिगिट खेळला ऑन साईडला टर्न केला गॅपमध्ये. खेळाडू पोहोचतील वेगाने. बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न होतोय आणि या 2 धाबा इथे देखील एकपटा जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे एकपटला गेल्या आणि 2 धाबाच्या साथीनं धावफलक आता टीमची टोटल पुढे सरकत असताना 16 धाबा. महेंद्र आज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 26 धावांची एक मॅच विनिंग इनिंग, जबरदस्त कॅमिओ पेश केला. यावेळेस या मॅच मध्ये प्रेशर जरूर कमी आहे, मात्र आम्हाला मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची संधी समोरच्या ताकदवर शेलू संघाला द्यायची नाहीये या अनुषंगाने सुरुवात तो करतोय. इथे स्विच हिटचा अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. महेंद्र सिंग धोनी स्टँडला सलामी देतोय. माही मार रहा है. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हवाई हल्ला, षटकार. तो मच्छा रिव्हर्सचा फटका म्हटलं जाताना लगा तो आबाद नाही तर बरबाद, परंतु तीच ओळख आहे महेंद्र धुळेची. आणि अखेर त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा षटकार त्याने खेचलाय. मागील बॅचमध्ये मानद बादचा किताब त्याला देण्यात आला होता, कारण मोकाच्या निर्णयक्षणी खरं तर करण आऊट झाल्यानंतर धोक्याची घंटा वाजली होती टीम जोबेली संघासाठी. परंतु
त्यानंतर मैदानाच्या मध्ये दाखल झाला जबरदस्त चौथ्या क्रमांकावरती आणि टॉप गिअरवरती बॅटिंग त्याने केली आणि मनातबाचा किताब जिंकलाय. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 36 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी स्वतः आपण पाहतोय महेंद्र धुळे मैदानावरती दाखल झालाय आणि का बॅटिंग करतोय. सध्याच्या घडीला काव्या 11 या नावाने संघ मैदानावरती खेळतोय जोबेली आणि खरं तर एडुटणे गावचे जयेश म्हात्रे यांच्या माध्यमातून संघ बांधण्यात आले त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता संघ खेळतोय मैदानावरती जय भवानी शेलू, कुमार पाटील, अनिकेत भगत यांचा संघ मैदानावरती जरूर तुम्हाला पाल मिळेल. खरं तर 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा तिथे एकवटा गेला या मॅचमध्ये. आता ओव्हर नंबर 2 धनंजय आलेत. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय करण धुळेनं ऑन साईडला ढकललंय त्यामुळे सिंगल येथे मिळेल आणि सिंगल वरतीच थांबावं लागते. त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकत असताना धावफलक 23 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम सुरुवात जरूर तुम्हाला या मॅचमध्ये पार मिळते. टीम जोबेली संघाच्या माध्यमातून करण धुळेच्या साथीनं महेंद्र मैदानावरती दाखल झालाय. 6 बॉलमध्ये 22 धावा माहीच्या बॅटमधून आपण पाहिले तर 1 बॉलमध्ये 1च धाव करण धुळेच्या बॅटमधून आपण पाहिली आहे या मॅचमध्ये. धनंजय टर्न केलाय पुन्हा एकदा ऑन साईडला गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि अखेर त्यांच्या आवाकाच्या बाहेर मोठी दरी त्या दरीला भेदून दुबागून चिरत पाडत बॉल जाईल सीमारेषेपार. अजून एक देखणा स्ट्रोक चौकार. करतोय महेंद्र फुल टॉस टर्न केलाय ऑन साईडला पडतो हा फटका फर्स्टला स्क्वेअर लेगला जज करतोय खेळाडू. टिपली कॅच आणि महेंद्र धुळेला इथून मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय पहिला. टीम जय हनुमान जोबेली संघाला. नाही कौतुक व्हायला हवं काळे सर कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर महेंद्रचं योगदान मोठं असतं. कारण बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन खरं तर संस्थापक आहेत आणि नेहमीच आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये संघ बांधण्याचं काम ते करत असतात. त्यासोबत मोठी जिम्मेदारी असते त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. टीम धामोदे संघाचा खेळाडू संदेश राणे, राहुल राणे यांना विनंती आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जिथे आपला संघ उभा आहे त्या बाईकच्या इथे आपण येऊन थांबायचं. राहुल राणे लवकरात लवकर यायचं आहे. नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय विवेक गायकवाड. या बादमध्ये दाखल होत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाल मेल जाऊन पोहोचते. फलकावरती 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 9 धाबाची गरज या मॅचमध्ये. खरं तर शेलू संघ आपण पाहिला पहिल्या मॅचमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग केली परंतु या मॅचमध्ये संघ अडचणीत सापडलाय. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा 20 शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित आणि धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय. नेक्स्ट मॅच एक बिग फाईट तुम्हाला पाल मिळेल. एका बाजूला संघ खेळताना दिसेल कार्तिक 11 श्री गणेश कासगाव, किरणजी एकनाथ राऊत माजी सरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाल मिळेल. तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल निहांशू 11 प्रथमेश दामोदे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता आणि या 2 धाबा आता इथे मिळतात त्यामुळे टीमची टोटल या 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पार भीती. धावफलक 29 या गडावरती जरूर पार मिळेल. दुसऱ्या ओव्हरमध्ये सामना खरं तर खुला करण्याचं काम करतोय मैदानावरती करण धुळेच्या साथीनं विवेक गायकवाड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट मागची एसटी दाखवली आणि आता तीच दाखवली. परतावं लागेल माघारी. फलंदाज विवेक गायकवाड बॅक टू दी पॅव्हिलियन. मैदानावरती दाखल होतोय रोहित धुळे. या मॅचमध्ये दाखल झालाय. खर तर जय चेरोबा काव्या 11 जयरमान जोबेली हा संघ मैदानावरती खेळतोय.
आणि या मातमध्ये आता आपण पाहतोय जबळ जबळ 29 धाबा फलकावरती जोडल्या जातील. अजून या मातमध्ये 7 धाबाची गरज आहे. खाडे सर काय म्हणाल? खरं तर हा सामना तुम्ही पाहताय जिथे दुसऱ्या ओव्हरमध्ये सामना खुला करण्याचा प्रयत्न केला यावेळेस टीम जोबिलीनं ज्या प्रकारची आज गोलंदाजी झाली आहे, कारण टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय जोबिली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि जरी इथे शेलू संघाच्या खरं तर कॅप्टनने सांगितलं आम्ही टॉस जिंकला असता आम्ही बॅटिंगच करणार होतो, परंतु आज या मॅचमध्ये खरं तर कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न राहिला टीम जोबिली संघाचा. चांगली गोलंदाजी निश्चितच आज आपल्याला पाहायला मिळाली. जय हनुमान जोवेली संघ म्हटला म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्ससाठी नेहमीच ओळखला जातो. दर्जेदार गोलंदाजी आपल्याला चारही गोलंदाजांची पाहायला मिळाली. अतिशय सुंदर गोलंदाजी पूर्वार्धात 35 वरती रोखलं. शेलू सारखा मातब्बर बॅटिंग अटॅक असणारा संघ मैदानावरती आपण पाहिला. 35 धावांपर्यंत त्यांना थांबवण्यामध्ये यश मिळालं. 36चा पाठलाग इथं करतायत. करंट रन रेट 14.50 आपल्याला पाहायला मिळतोय. इथून अजून 7 धावांची आवश्यकता आहे. करण धुळे मैदानात बॅटिंग करतोय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, जी आणि जिगर लावून खेळाल तर निश्चितच मैदानावरती तुम्हाला प्रत्येक वेळेला मौका असतोय. इथे फसलाय फटका, मात्र निश्चितच फिल्डर थोडासा मिसजस्ट होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा चौकार आलाय. अतिशय चांगला उल्लेख तुम्ही केला खाडे सर, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर जो खेळाडू चमकला 6 बॉलमध्ये एका धाब्याची गरज असताना खरं तर ती धाव रोखली होती. जाईसारख्या मोठ्या संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतोय शिवशक्ती कडाव संघाचा नीतू माळी. आणि या मैदानावरती या स्पर्धेमध्ये जर तो खेळाडू चमकला ना तर तो चमकलाच, कारण त्यानंतर त्याचा प्रवास आपण पाहिला. ISPL ची स्पर्धा तो खेळलाय, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. समोरचे मित्र आपले महेशजी धुळे सर यांचा घरचा संघ मैदानावरती खेळतोय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं आणि या स्पर्धेची जिम्मेदारी त्याच्या देखील खांद्यावरती आहे. अजून या स्पर्धेमध्ये त्याचा आभार तुम्हाला सातत्याने ऐकायला मिळेल, कारण अध्यक्ष आहेत समालोचन समितीचे. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे. डीपमध्ये खेळाडू पोहोचतील, पॉईंटला पोहोचले, उचलून फेक करते चेंडूला. दरम्यान एक चिक्की सिंगल एक पिढी जातीये. सिंगल डबलचा क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल, कारण क्रिकेटची लाईफ लाईन येथे वापरली जातीये. आणि धावफलक देखील पुढे सरकत असताना नक्की करण धुळेचा अप्रोच या मॅच मध्ये आपल्याला अगदी पाहण्यासारखं आहे. त्याला माहिती आहे मॅच प्रॅक्टिस जेवढी मिळेल तेवढी चांगली गोष्ट आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यानं पाहिलं तर अगदी शून्यावरती बाद झाला होता. त्यानंतर मैदानावरती जेवढं जास्त वेळ मला थांबता येईल, जेवढा जास्त वेळ मी मैदानात थांबेल, जेवढे जास्त चेंडू मॅच मध्ये फेस करेल, ते निश्चितच आपल्यासाठी या ठिकाणी फॉर्म मध्ये घेऊन येण्यासाठी मदत करतील. या अनुषंगानं तो सलामीसाठी आलाय आणि संयमी खेळ दाखवतोय. 5 चेंडू आणि 6 धावांवरती तो बॅटिंग करतोय. एकंदरीत 34 धावा धावफलकावरती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात अगदी शांत आणि संयमी चाललेला खेळ आपण मैदानात पाहताय. शेलू संघ सुद्धा मैदानावरती जरूर थोडा अडचणीत आहे, मात्र एकमेकांना अजून कॉम्प्लिमेंट करताना ते पाहायला मिळत आहे. चांगला चेंडू टाकलाय, मॅच सोडत नाहीयेत. प्रभातनं टाकलेला हा डॉट, एक षटक फेकलं त्यानं, फक्त 5 धावा इथे खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय, मॅच थांबवली आहे अजूनपर्यंत. 34 धावा धाव फलकावरती, 34 ऑन बोर्ड. या स्पर्धेमध्ये शेळू संघ आपण पाहिला. पहिला सामना खरं तर ते चांगले खेळले आणि या दुसऱ्या मॅचमध्ये थोडेसे चुका घडल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय छोटं टार्गेट सेट झालं. परंतु म्हटलं जातं ना, टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु शेलू नाव मोठं आहे. कारण कर्जतचं क्रिकेट आपण जर पाहिलं असेल तर दरानून सोडलंय. कुमार पाटील, अनिकेत भगतला आपण पाहतोय, त्यासोबत निहाल शेट्टे असतील. अप्रतिम खेळ त्यांचा नेहमीच आपण पाहिलाय. परंतु आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना भीमडेंना थोडेसे चुका घडल्या जरूर, परंतु त्यातून भरपूर काही शिकतील यात मात्र शंका नाहीये. परंतु 12 बॉलचा खेळ शिल्लक या बादमध्ये 12 बॉलमध्ये आपण पाहतोय खरं तर 2 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण सांगू शकत नाही आहोत आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण भगवान धुळेच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार आणि ते सामना जिंकलाय टीम जय चेरोबा काव्या 11 जयरमान जोबिली संघानं. अभिनंदन टीम जोबिली, तर हार्डलक टीम शेलू. या मागचा मार्दबाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु त्याआधी मी पुन्हा एकदा विनंती करेल टीम कासगाव आणि धामोते लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला शेक हँड करा. शेलू टीम काही टीम मीटिंग असेल आपण मैदानाच्या बाहेर येऊन करा आणि जोबरी टीम